नमस्कार. उन्हाळा लागताच प्रत्येकाला काहीतरी थंड थंड गार गार खाण्याची इच्छा होते. मग आपण उत्तम पर्याय म्हणून आईस्क्रीम निवडतो. जर तुम्ही एखाद्या मोठ्या शहरात राहत असाल व तिथे भरपूर आईस्क्रीम पार्लर असतील तर मग काय तुम्हाला ते आईस्क्रीम सहज विकत घेऊन खाता येतात. परंतु भरपूर असे हे महाग मिळणारे आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी बनवले तर मग काही हरकत नाही. जर तुम्ही एखाद्या छोट्याशा गावात राहत असतील, तिथे आईस्क्रीम पार्लर नसतील, तर मग तुम्हाला क्वचितच एखादी घंटागाडी ज्यावर कुल्फी मिळते तीच घेऊन खावी लागते. याला उत्तम पर्याय म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व दाखवलेली ही आईस्क्रीम अगदी सहज पद्धतीने घरच्या घरी बनवून खा. अगदी सहज लहान मूल देखील बनवल एवढी ही सोपी आईस्क्रीम आहे. इथे आपण आईस्क्रीम बनवण्यासाठी 2 कप दूध घेणार आहोत. एका मोठ्या भांड्यात इथे मी 2 कप दूध घेतलं आहे. वजनी म्हणाल तर हे अर्धा लिटर दूध आहे. आता दूध हे आपल्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. दूध उकळत असताना आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून दूध हे खाली लागणार नाही व छान अशी त्यावर येणारी साय आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. आता दूध हे छान मंद आचेवर उकळत आहे, तोपर्यंत आपण पुढील तयारी करून घेऊयात. इथे मी कस्टर्ड पावडर घेतली आहे. ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे. आता अगदी थोडंसं दूध घेतलं आहे. आता यात आपण साधारण 2 मोठे चमचे भरून कस्टर्ड पावडर घालून घेणार आहोत. अशा पद्धतीने कस्टर्ड आईस्क्रीम तुम्ही अगदी सहज सोप्या पद्धतीने करू शकतात. अगदी झटपट होते, काहीही वेळ लागत नाही व चुकण्याची देखील काहीही भीती नसते. अगदी सहज आईस्क्रीम ही बनून तयार होते. आता आपल्याला 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेल्या दुधात छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठल्याही पद्धतीच्या यात गिठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आता हे मिश्रण आपल्याला उकळी आलेल्या दुधात घालून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने गॅस हा अगदी मंद करायचा आहे व त्यानंतरच हे मिश्रण आपल्याला दुधात घालायचं आहे व लगेचच आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने सतत हलवत राहायचं आहे. ज्यावेळेस आपण कस्टर्ड पावडरचे मिश्रण यात घालतो त्यावेळेस हे मिश्रण अगदी घट्ट व्हायला सुरुवात होते व यात गिठळ्या होण्याचे, लम्स होण्याची भीती असते. त्यामुळे अशा पद्धतीने अगदी मंद आचेवर सतत हलवत हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. कधी कधी हे मिश्रण जर तुमचं पातेलं किंवा भांडं जाडबुडाचं नसेल तर खाली लागण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे गॅस अगदी मंद ठेवा व अशा पद्धतीने शिजवून घ्या. आता हे मिश्रण थोडंसं दाटसर झालं की यात मी अर्धा कप साखर घालून घेतली आहे. आता साखर देखील आपल्याला छान अशी वितळून घ्यायची आहे व साखर घातल्यानंतर साधारण 2 ते 3 मिनिट हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकतात मिश्रण अगदी छान असं घट्ट झालं आहे. छान याचं टेक्स्चर आलं आहे. आता इथे तुम्ही चमच्याला देखील बघा, कोटिंग अगदी छान आलं आहे, म्हणजे परफेक्ट असं आईस्क्रीमचं आपलं मिश्रण तयार झालं आहे. या ठिकाणी आता गॅस बंद केला आहे व हे मिश्रण आता आपल्याला अगदी छान असं थंडगार करून घ्यायचं आहे. साधारण अर्धा ते पाऊण तासात हे मिश्रण छान असं थंड होतं. थंड झाल्यावरच आपल्याला पुढील कृती करायची आहे. आता इथे बघू शकता मिश्रण अगदी थंड झालं आहे. तुम्ही बघू शकतात अगदी दाटसरपणा आला आहे. रंग देखील अगदी छान आला आहे. आता आपल्याला मिक्सर जारमध्ये हे सर्व मिश्रण घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यात आवडीनुसार तुम्ही यात फ्रेश क्रीम घालू शकतात किंवा मग दुधावर जी साय येते ती घालायची आहे. इथे मी अर्धा कप जी आपल्या रेग्युलर दुधावर साय येते तीच घेतली आहे. 2 दिवसाची ही साय मी फ्रीजला स्टोअर करून ठेवली होती, तीच मी इथे वापरली आहे. जर तुमच्याकडे साय उपलब्ध नसेल तर तुम्ही बाजारात मिळणारी फ्रेश क्रीम किंवा मग मिल्क पावडर देखील घालू शकतात. ठिकाणी आपण कस्टर्ड आईस्क्रीम बनवत आहोत. बाजारात जी कस्टर्ड आईस्क्रीम मिळते ती हलक्याशा पिवळ्या रंगावर असते, त्यामुळे मी अगदी 1 थेंबभर पिवळा रंग घालून घेतला आहे. आता रंग घालणं हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप केला तरी काही हरकत नाही. आता हे मिश्रण मी मिक्सरला छान असं फिरवून घेतलं आहे. आता आपलं आईस्क्रीमसाठी लागणारं मिश्रण अगदी छान असं तयार झालं आहे. तुम्ही बघू शकतात रंग अगदी छान आला आहे. छान असं दाटसर मिश्रण आपलं तयार झालं आहे. मस्त असं आईस्क्रीमसाठी लागणारं हे मिश्रण आता तयार झालं आहे. यानंतर आता आपल्याला हे मिश्रण एका डब्यात किंवा एका भांड्यात छान असं सेट करून घ्यायचं आहे. आता तुम्ही ज्या वेळेस आईस्क्रीमसाठी सेट करण्यासाठी डब्बा वापरतात तो एअरटाईट असणं फार गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यात आईस क्रिस्टल जमा होणार नाही, आईस्क्रीम छान असं सेट होईल. आता सर्व मिश्रण या डब्यात मी घालून घेतलं आहे. आता आपल्याला याचं झाकण लावायचं आहे व फ्रीजरला साधारण आपल्याला हे मिश्रण 7 ते 8 तासांसाठी स्टोअर करायचं आहे. 7 ते 8 तासात हे मिश्रण छान असं आपलं छान सेट होतं. आता 7 ते 8 तासानंतर आपलं आईस्क्रीम हे बनवून तयार झालं आहे. तुम्ही बघू शकतात मस्त असं थंडगार कस्टर्ड आईस्क्रीम अगदी घरगुती साहित्यात, कमीत कमी साहित्यात आपण बनवलं आहे. आईस्क्रीम बनवण्यासाठी एवढं सोपं आहे की अगदी कोणीही छान असं 15 ते 20 मिनिटात या आईस्क्रीमचं लागणारं मिश्रण तयार करून छान असं घरच्या घरी खाऊ शकतं.
आता तुम्ही इथे बनलेल्या या आईस्क्रीमचं टेक्स्चर बघा, अगदी छान असं हे आईस्क्रीम आपलं सेट झालं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात मस्त असं घरच्या घरी कस्टर्ड आईस्क्रीम आपलं तयार झालं आहे। आता मी हे आईस्क्रीम स्कूपच्या साहाय्याने काढून घेत आहे। जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा चमचा नसेल तर तुम्ही आपल्या घरात पळी जी असते जी भाजीसाठी वापरतो त्याने देखील अशा पद्धतीने छान असे गोल त्याचे गोळे काढू शकतात किंवा मग सरळ सुरीच्या साहाय्याने कट करून तुम्ही हे आईस्क्रीम सर्व करू शकतात। हे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे। आता कस्टर्ड आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्ही जे दूध वापराल ते शक्यतो फुल क्रीम मिल्क वापरा किंवा म्हशीचं दूध वापरा, म्हणजे आईस्क्रीम छान अशी दाटसर तयार होते, आईस्क्रीमचं मिश्रण छान असं दाटसर तयार होईल। नंतर दुसरी टीप आहे, ज्यावेळेस तुम्ही आईस्क्रीम बनवण्यासाठी कस्टर्ड पावडर हे नॉर्मल टेम्परेचरच्या दुधात मिक्स कराल त्यावेळेस ते चांगलं असं मिक्स करून घ्या, म्हणजे त्यात लम्स होणार नाही व आईस्क्रीम छान असं दाटसर तयार होईल। व शिजवताना देखील तुम्हाला काळजी घ्यायची आहे, कस्टर्ड पावडर घातल्यानंतर छान असं दाटसर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही हे आईस्क्रीम बनवा, अगदी छान असं टेम्पटिंग आईस्क्रीम तुम्ही घरच्या घरी अगदी सहज बनवू शकाल। तुम्ही बघू शकतात अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये मिळतं त्याच पद्धतीचं कस्टर्ड आईस्क्रीम आपलं अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनून तयार झालं आहे। तुम्ही देखील हे आईस्क्रीम घरच्या घरी नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला ही रेसिपी आवडली तर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या अस्सल गावरान या रेसिपी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसहित, तोपर्यंत धन्यवाद।